जय हिंद मित्रांनो, नमस्ते. मी विजय कदम आपल्या सर्वांचं एज्युकेटिव्ह इंडिया ग्रुपमध्ये स्वागत करीत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण STI जी मुख्य परीक्षा आहे, या STI मुख्य परीक्षेचा जो सविस्तर अभ्यासक्रम आहे तो व्यवस्थित आपण बघणार आहोत. एक एक मुद्दा जो आहे तो आपण व्यवस्थित इथे डिस्कस करणार आहोत. ठीक आहे मित्रांनो. बाकी एज्युकेटिव्ह इंडिया ग्रुपचं टेलिग्राम चॅनेल आहे, चॅनेल नक्कीच जॉईन करा. या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून शेजारचा बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशा प्रकारच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. आणि ह्या सर्व मी व्हिडिओज घेतलेल्या आहेत एज्युकेटिव्ह इंडिया ग्रुपच्या प्लेलिस्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ह्या सर्वच्या सर्व व्हिडिओज भेटून जातील. तर चला आपण बघूया STIचा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे. तो आपल्याला माहिती आहे की STIच्या मुख्य परीक्षेमध्ये एकूण 2 पेपर राहतात, पेपर पहिला आणि पेपर दुसरा. पेपर पहिला जो आहे तो 200 मार्काचा आहे, 100 प्रश्न असतात. पेपर दुसरा जो आहे तो 200 मार्काचा आहे, इथेही काय असतात 100 प्रश्न राहतात. निगेटिव्ह मार्किंग किती असतं तर 1/4 निगेटिव्ह मार्किंग असतं. म्हणजे 4 चुकल्यानंतर तुमचा बरोबर आलेला एक जो प्रश्न आहे तर तो काय केला जातो, वजा केला जातो. त्यालाच 1/4 असं म्हटलं जातं. आता पेपर क्रमांक जे देण्यात आलेले आहे याच्यामध्ये पेपर पहिला आणि पेपर दुसरा आपण बघितला. पेपर पहिल्यामध्ये कोणते कोणते विषय राहतात, एक म्हणजे मराठी राहतो, इंग्रजी राहतो आणि दुसरा सामान्य ज्ञान आहे. मराठी याच्यामध्ये 100 मार्काला मराठी राहतं, त्याच्यानंतर 60 मार्काला इंग्रजी आणि 40 मार्काला सामान्य ज्ञान राहतं. ओके. गुणांच्या बाबतीमध्ये म्हणलो, प्रश्न जे असतात मराठीचे किती असतात 50 प्रश्न, इंग्रजीचे 30 प्रश्न असतात आणि सामान्य ज्ञानचे 20 प्रश्न असतात. मराठी 12वी लेवलचं मराठी राहतं बघा. काही मुलांना दर्जा पण माहिती पाहिजे की कोणत्या दर्जेचं मराठी राहतं. मराठी 12वी लेवलचं. त्याचबरोबर इंग्रजी जे आहे ते पदवी लेवलचं राहतं आणि सामान्य ज्ञान हे पण पदवी लेवलचं, ग्रॅज्युएशन लेवलचं. मराठी जो आहे याचं माध्यम, प्रश्नाचं माध्यम मराठीचं मराठीमधूनच राहतं, इंग्रजीचं आहे ते इंग्रजीमध्ये आणि सामान्य ज्ञान जे आहे याचं मराठी आणि इंग्रजीमध्ये राहतं. पहिला पेपर जो आहे हा किती तासाचा राहतो तर 1 तासाचा पेपर आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला कळलं की 100 क्वेश्चन आहेत, 200 मार्काला आहेत आणि किती तासाला आहे तर 1 तास याच्यामध्ये आहे प्रश्न सोडवण्यासाठी. चुकलं की तुमचं 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. पेपर दुसरा जो आहे याच्यामध्ये सामान्य क्षमता चाचणी आणि दुसरा आहे तो पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान, असे एकत्रित करून काय तर 200 गुणांचा पेपर राहतो. याच्यामध्ये 100 काय राहतात प्रश्नसंख्या आहे, दर्जा जो आहे तो पदवी लेवलचा, प्रश्न मराठी आणि इंग्रजीमध्ये राहतात आणि पेपर जो असतो तो किती तासाचा असतो तर 1 तासाचा असतो. आता इथं जो मी पहिला पेपर म्हटलेला आहे, हा पहिला पेपर जो आहे हा पहिला पेपर PSI STI असिस्टंटसाठी सारखाच राहतो. याच्यामध्ये काही फरक राहत नाही. फर्स्ट पेपर जो आहे ना हा PSI STI आणि ASO तिन्हींच्यासाठी सारखा राहतो. बट पेपर दुसरा जो आहे हा पेपर दुसरा थोडा काय राहतो तर डिफरंट राहतो. आपण बघूया. आता पेपर पहिला जो आहे मराठी, इंग्रजी आणि सामान्य ज्ञान याच्यामधील कोणते कोणते विषय आहेत, विषयामधील सब पाठ जे आहेत कोणते कोणते आहेत बघा. मराठी विषय घेतला तर मराठीमध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह याच्याविषयी थोडक्यात माहिती असणं गरजेचं आहे. दुसरा जो आहे तो वाक्यप्रचार आहे, तिसरा व्याकरण आहे, चौथा म्हणी, पाचवा वाक्यप्रचार याचा अर्थ माहीत पाहिजे. वाक्यप्रचार जे आहेत ना त्यांचा अर्थ आपल्याला समजला पाहिजे. आणि त्याचबरोबर उपयोग तसेच उतार्यावरील प्रश्न, म्हणजे वाक्यप्रचाराचा अर्थ आणि त्याचा उपयोग काय आहे आणि उतार्यावरील प्रश्न, असे काय तर मराठीचा हा सिलेबस आहे. बघा वाटल्यास मी जे बोलत आहे हे तुम्ही एका वहीवरती लिहून काढा. तुम्ही म्हणाल की नाही आमच्याकडे हे PDF वगैरे असेल, नाही आहे, एक छोटीशी 100 पेजेस वही घाला आणि त्याच्यावरती लिहून काढा. मराठीचा सिलेबस अभ्यासक्रम याच्यामध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह पहिला मुद्दा लिहा, दुसरा वाक्यप्रचार लिहा, तिसरा व्याकरण लिहा, चौथा म्हणी, पाचवा वाक्यप्रचार याचा अर्थ आणि त्याचा उपयोग आणि 6वा मुद्दा जो आहे तो उतारे. असे 6 टॉपिक महत्त्वाचे मराठीच्या संदर्भातले आहेत सिलेबसमध्ये. इंग्रजीचे सेम मराठीसारखंच आहे, फक्त इंग्रजीमध्ये कॉमन व्हॉकॅब्युलरीज याला आपण सर्वसामान्य शब्दसंग्रह, सेंटेन्स स्ट्रक्चर असेल, त्याच्यानंतर ग्रामर, तिसरा मुद्दा आला ग्रामर, चौथा आहे यूज ॲडम्स अँड फ्रेजेस असतील आणि त्याचा अर्थ मिनिंग्स, म्हणजे इथं दिलेलं आहे वाक्यप्रचाराचा अर्थ आणि उपयोग, तसंच इथं यूज ॲडम्स अँड फ्रेजेस आणि त्याचा मिनिंग काय आहे आणि कॉम्प्रिहेन्शनचा जो आहे पॅसेजचा तो भाग इथं आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे इथंही 6 महत्त्वाचे टॉपिक मराठीमध्ये आहेत, इंग्रजीमध्ये पण एकूण 6 महत्त्वाचे टॉपिक आहेत. आता सामान्य ज्ञानचा विचार केला तर चालू घडामोडी, जागतिक तसेच भारतातील चालू घडामोडीवरती काय राहतात तर याच्यामध्ये प्रश्न विचारले जातात. सो चालू घडामोडी पण तुमचा अभ्यास चालू घडामोडीचा डेली असणं गरजेचं आहे आणि मागील एका वर्षाच्या चालू घडामोडीवरती याच्यावरती प्रश्न विचारले जातात. आणखी काय काय येते बघा सामान्य ज्ञानमध्ये, माहिती अधिकार अधिनियम 2005चा आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015चा.
याच्यावरती पण काय केलं जातं, प्रश्न विचारले जातात. आता संगणक व माहिती तंत्रज्ञान म्हणजे थोडक्यात पेपर फर्स्टमध्ये कॉम्प्युटर आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीवरती पण प्रश्न जातात. मग एक्झॅक्टली काय आहे बघा, आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, आत्ताच्या वेळेला संगणकाची काय भूमिका आहे, कॉम्प्युटर कशासाठी वापरलं जात आहे त्याच्याविषयी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर असेल, डेटा कम्युनिकेशन असेल, नेटवर्क असेल, त्याच्यानंतर वेब टेक्नॉलॉजी, वेबसाईट तयार केल्या जातात ना, त्या वेब टेक्नॉलॉजीज असतील, नेटवर्किंग म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे नेटवर्किंग, जसं आपण मोबाईल नेटवर्किंग वापरतो तसं वेगवेगळ्या प्रकारचं नेटवर्किंग वापरलं जातं. सायबर गुन्हे म्हणजे सायबर सिक्युरिटी संदर्भात काही मुद्दे असतील, सायबर गुन्ह्यांच्या, सायबर क्राईम रिलेटेड असतील. सायबर क्राईम कशाला म्हटलं जातं, तुमचा मोबाईलचा डेटा कोणी हॅक केला आणि त्याच्यातून समजा तुमची माहिती, प्रायव्हेट माहिती जर चोरली गेली तर त्याला सायबर क्राईम असं म्हटलं जातं. मग याच्यावरती प्रतिबंध पण असणं गरजेचं आहे. सो सायबर सिक्युरिटीचा मुद्दा जो आहे तो पण खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर नवीन उद्योग असतील, नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या क्षेत्रात सेवा सुविधांची माहिती मिळवण्यासाठी होणारा उपयोग, थोडक्यात IT चा आता खूप वापर केला जात आहे. बघा मी आता शिकवत आहे याच्यामध्ये पण एक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचाच भाग आहे, IT चाच भाग आहे बघा. ठीक आहे, ऑनलाईन एज्युकेशन दिलं जातं, याच्यामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा खूप महत्त्वाचा रोल आहे. दिस इज वन, ही काय आहे तर नवीन उद्योग टेक्नॉलॉजी आहे, माहिती टेक्नॉलॉजी. सो आपल्याला याच्याविषयी पण माहिती असावं. भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ आणि त्यांचा दर्जा कसा आहे त्याच्याविषयी माहिती, शासनाचे कार्यक्रम तसेच मीडिया लॅब याच्याविषयी माहिती, विद्यावाहिनी, ज्ञानवाहिनी, त्याच्यानंतर सामूहिक माहिती केंद्र इत्यादी माहिती तंत्रज्ञान उद्योगातील मूलभूत प्रश्न व त्यांचे भवितव्य असे संगणकाच्या बाबतीमध्ये हे सिलेबस आहे. आता तुम्ही म्हणाले हे सर्व तुम्ही वाचून कशाला दाखवताय, नाही वाचून मी दाखवलं, तुम्ही हे ऐकायचे आहेत. त्याचबरोबर याचे पॉईंट्स, पहिला मुद्दा, दुसरा मुद्दा, तिसरा मुद्दा असे काढायचे आहेत आणि अभ्यास करत असताना हेच पॉईंट्स तुम्हाला फक्त काय करायचे आहेत, अभ्यासायचे आहेत. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही एक्स्ट्राचा कोणतं वाचायची काही गरज नाही. आपल्याला काय याच्यामध्ये PhD वगैरे करत बसायची नाही आहे. आपल्याला फक्त याच्यामधला काय आहे तो सार समजून घ्यायचा आहे आणि हा सार समजण्यासाठी तुम्हाला थोड्या प्रश्नपत्रिका बघाव्या लागतील. ठीक आहे, हा पेपर फर्स्टचा सिलेबस पूर्ण इथं मी सांगितलेला आहे. पेपर फर्स्ट कम्प्लिटेड इथं. आता पेपर दुसरा जो आहे त्याचा सिलेबस आपण थोडक्यात बघू. आता पेपर दुसरा जो आहे याच्यामध्ये बुद्धिमत्ता, याच्यामध्ये सगळ्यांना माहिती आहे बुद्धिमत्ता चाचणीमध्ये आपला जो मॅथ्स रिझनिंग आहे, याच्यामध्ये टाइम वर्क असेल, त्याच्यानंतर छोटे छोटे जे काही कॅलेंडर, क्लॉक्स वगैरे याच्यावरती प्रश्न विचारले जातात ना, तर त्याचाही तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे ना. महाराष्ट्राचा भूगोल, आता महाराष्ट्राचा भूगोल मी बघा पूर्णपणे याचे पॉईंट्स वाचून दाखवत आहे. महाराष्ट्राचा भूगोलमध्ये महाराष्ट्राचा रचनात्मक भूगोल जो आहे, फिजिकल जॉग्राफी पहिल्यांदा विचारला जातो महाराष्ट्राचा. त्याच्यानंतर फिजिओग्राफिकवरती पण प्रश्न विचारला जातो, फिजिओग्राफिक विभाग असतील, डिव्हिजन्स असतील. त्यानंतर हवामान, क्लायमॅटॉलॉजी, महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये क्लायमॅटॉलॉजी असेल, पर्जन्यमान, तापमान, त्याचबरोबर पर्जन्यातील विभागवार बदल जो होत आहे, म्हणजे पावसामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये, आता आपण विचार केला की पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण थोडं जास्त राहतं. ते जर आपण कोकणात गेलो तर पश्चिम महाराष्ट्रापेक्षा कोकणामध्ये जास्त पाऊस राहतो, पण जसं मराठवाड्यामध्ये गेला तर पावसाचं प्रमाण कमी राहतं. सो पर्जन्याचे विभागवार बदल जे आहेत ते याच्यामध्ये येतात. महाराष्ट्रामधील नद्या कोणत्या, गोदावरी नदी असेल, त्याचबरोबर कृष्णा नदी असेल, भीमा असेल, ठीक आहे, पंचगंगा नदी असेल, या वेगवेगळ्या प्रकारच्या नद्या आहेत, या नद्यांच्या विषयी पण माहिती असावी. पर्वत आणि डोंगर रांगा याच्याविषयी, महादेवाची डोंगर रांग आहे, सातपुडा पर्वत रांग जे आहेत वरती महाराष्ट्र मध्य प्रदेशच्या रेंजमध्ये येत आहे ते. सो ही डोंगर रांग असेल. राजकीय विभाग जे बघा, राजकीय विभाग म्हणजे कोकण विभाग येत आहे. त्याच्यानंतर आपला जो पश्चिम विभाग जो आहे हा विभाग येत आहे. त्याच्यानंतर आणखी कोणते कोणते विभाग येत आहेत, विदर्भाचा विभाग आहे, विदर्भामध्ये नागपूर विभाग म्हणतोय आपण, अमरावती विभाग आहे. त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये औरंगाबाद विभाग आहे. सो हे जे राजकीय विभाग आहेत, प्रशासकीय विभाग आहेत, हे मी सांगलेले प्रशासकीय विभाग. राजकीय विभाग पण अशाच पद्धतीचे आहेत, जसं की पश्चिम महाराष्ट्र आहे, मराठवाडा आहे, विदर्भ आहे, त्याच्यानंतर वरचा भाग जो आहे तो खानदेशाचा आहे. ठीक आहे, तर या विभागाविषयी माहिती. नंतर नैसर्गिक संपत्ती, साधन संपत्ती असेल, याच्यामध्ये वने, खनिजे असतील, मानवी आणि सामाजिक भूगोल असेल, याच्यामध्ये लोकसंख्या, पॉप्युलेशन, महाराष्ट्राची लोकसंख्या, सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, ठीक आहे, त्याचबरोबर सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. नंतर लोकसंख्याची घनता किती आहे, हे सर्व माहिती लोकसंख्येच्या संदर्भातली. मायग्रेशन ऑफ द पॉप्युलेशन म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जे काही लोकसंख्या स्थलांतरित होत आहे,
तर स्थलांतरित होण्याचे कारण काय आहे, त्याचे सोर्स कोणते आहेत आणि डेस्टिनेशन वरील परिणाम काय आहेत. म्हणजे समजा ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये जर पॉप्युलेशन मायग्रेट होत असतील तर त्याचे परिणाम शहरी भागामध्ये काय होत आहेत ना. म्हणजे शहरी भागामध्ये बघा झोपडपट्ट्याचं प्रमाण वगैरे वाढत चाललेलं आहे वगैरे वगैरे. हे कशामुळे होते तर एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी लोकसंख्येचे होणारे स्थलांतर. नंतर ग्रामीण वस्त्या असतील, तांडे असतील यांच्याविषयी थोडक्यात माहिती असावी. भूगोलाच्या संदर्भात मी सांगत आहे. झोपडपट्ट्या आणि त्यांच्या संदर्भातले प्रश्न. ठीक आहे. याच्यामध्ये म्हाडा वगैरे येत आहे बघा. याच्यामध्ये म्हाडा कशासाठी तयार केलेला आहे किंवा सिडको वगैरे मुंबईमध्ये गेला तर ह्या झोपडपट्ट्याचं पुनर्वसन करण्याच्या संदर्भातल्या काय आहेत तर ह्या योजना आहेत महाराष्ट्र सरकारच्या आणि त्याचा महाराष्ट्राच्या भूगोलाचा पण एक छोटासा काय लागत आहे तर रेफरन्स लागत आहे. ठीक आहे. सो महाराष्ट्राच्या भूगोलामधील हे सर्वात महत्त्वाचे मुद्दे आहेत. तुम्ही काय करायचं, महाराष्ट्राचा भूगोल वहीच्या एका पेजवरती लिहायचं आहे. हे जे पॉईंट्स आहेत म्हणजे 1 बाय 1 हे पॉईंट्स काय करायचे आहे तुम्हाला लिहून काढायचे आहेत. जसं की महाराष्ट्रातील रचनात्मक भूगोल, त्याच्यानंतर मुख्य रचना काय आहे ती, विभागीय हवामान, त्याचबरोबर इतर जे मुद्दे सांगितलेले आहेत नाही सर्व मुद्दे तुम्ही काय करायचे वरून खाली 1 2 3 4 असे लिहायचे आहेत. आणि जसा तुमचा अभ्यास होईल तसं एक एक मुद्द्याला टिक मार्क करायचं की हा आपला कंप्लीट झालेला आहे, हा कंप्लीट झालेला आहे. ठीक आहे. तिसरा जो आहे तो महाराष्ट्राचा इतिहास. आता महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सामाजिक आणि आर्थिक जागृती 1885 पासून 1947 पर्यंतचा महाराष्ट्राच्या इतिहासाचा एक आधार जो आहे, बेस जो आहे तो आपला कंप्लीट असणं गरजेचं आहे. महत्त्वाच्या व्यक्तींची कामे थोडक्यात समाजसुधारक आहेत. तर जे काही 15-20 समाजसुधारक आहेत, 15-20 समाजसुधारकांची माहिती तुम्हाला महादेव गोविंद रानडे यांच्याविषयी माहिती असली पाहिजे. त्याच्यानंतर बरेच समाजसुधारक आहेत, यांच्याविषयी तुम्हाला माहिती घ्यावीच लागणार आहे आणि ती माहिती तुम्हाला या परीक्षेच्या या मुद्द्यासाठी खूप गरजेची आहे. स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीचे जे वृत्तपत्रे जे होती आणि शिक्षणाचा परिणाम जो आहे याचा पण अभ्यास करणं या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये काय गरजेचं आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी असतील आणि राष्ट्रीय चळवळी असतील. राष्ट्रीय चळवळ म्हणजे जे वंगभंग आंदोलन आहे ना, वंगभंग चळवळ असेल तिथून पासून वेगवेगळ्या प्रकारच्या राष्ट्रीय चळवळी ज्या आहेत या चळवळींच्या विषयी पण आपल्याला माहिती असली पाहिजे. असहकार चळवळ असेल, सत्याग्रह असेल, त्याचबरोबर कमिटी झालेले सत्याग्रह असेल तर याच्याविषयी पण आपल्याला काय पाहिजे तर माहिती पाहिजे. बघा, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास, भारताची राज्यघटना आणि नियोजन हे चारही मुद्दे जे आहेत, वरची बुद्धिमत्ता, हे पाचही जे मुद्दे आहेत हे PSI साठी पण सेमच आहेत आणि STI साठी पण सेमच आहेत आणि ASO साठी पण सेमच आहेत. मी मागच्या व्हिडिओमध्ये ते सांगितलेलंच आहे बघा. ठीक आहे. ओके. आता चौथा विषय जो आहे तो आपण बघू. चौथा विषय जो आहे तो भारताची राज्यघटना. आता भारताच्या राज्यघटनेमध्ये घटना कशी तयार झाली मी तुम्हाला सजेस्ट करेल की जी मी व्हिडिओ बनवलेले आहेत 102 राज्यघटनेसंदर्भातल्या व्हिडिओज आहेत तर पूर्ण सर्वच्या सर्व व्हिडिओ त्या बघून काढा. त्याच्या स्मॉल नोट्स ज्या आहेत त्या नोट्स तयार करा. इथं तुमचा हा भारतातील राज्यघटनेचा जो काही 80% सिलेबस आहे तो कंप्लीट होत आहे, त्या व्हिडिओमधूनच कव्हर होत आहे आणि त्याच्याबरोबर एक कोणतंही पुस्तक तुम्ही वाचू शकता. आता भारताची राज्यघटना कशी तयार झाली, त्याचबरोबर घटनेच्या प्रस्तावामागची भूमिका कशी होती, तत्व काय आहेत, घटनेची महत्त्वाची कलमे कोणती कोणती आहे, ठळक वैशिष्ट्ये माहिती पाहिजेत आपल्याला, केंद्र आणि राज्य यांच्या संदर्भातला संबंध कसा आहे, निधर्म राज्य म्हणजे काय आहे, म्हणजे आपलं जे सेक्युलर स्टेट आहे ना, काय आहे निधर्म म्हणजे, कोणत्याही धर्माच्या पाठीमागं आहे का राज्य नाही आहे आणि कोणत्या धर्माला विरोध करत आहे का असं पण नाही आहे. ठीक आहे. मूलभूत हक्क, कर्तव्य पाहिजेत माहिती, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व येत असतील, शिक्षण, युनिफॉर्म सिव्हिल कोड याच्याविषयी माहिती, स्वतंत्र न्यायपालिका भारतामध्ये आहे, राज्यपाल असतील, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा रोल काय आहे, अधिकार आणि कार्य याच्याविषयी माहिती असली पाहिजे. त्याच्यानंतर राज्य विधिमंडळ, विधानसभा, विधान परिषद असेल, त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य आणि रोल आणि विधी समिती जे आहेत हे भारताच्या राज्यघटनेमधील ठळक महत्त्वाचे वैशिष्ट्ये, ठळक महत्त्वाचे मुद्दे आपल्याला माहिती असणं गरजेचे आहे. पाचवा जो आहे तो नियोजनाच्या बाबतीमध्ये, याच्यामध्ये नियोजनाची प्रक्रिया कशी झाली होती, प्लॅनिंग कमिशनविषयी थोडी माहिती, त्याच्यानंतर बॉम्बे प्लॅन असेल, सर्वोदय प्लॅन असेल, याच्याविषयी थोडक्यात माहिती असणं गरजेचं आहे. प्रकार कशा प्रकारचे आहेत, नियोजनाचे प्रकार वेगवेगळे कोणते आहेत, म्हणजे सोशल प्रकारचं नियोजन असेल, सामाजिक नियोजन असेल, त्याच्यानंतर दुसरं म्हणजे आज्ञार्थी नियोजन असेल. ठीक आहे. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे नियोजनाचे प्रकार आपल्याला माहिती असले पाहिजेत. 1ली ते 10वी पर्यंतच्या पंचवार्षिक योजनेचा आढावा थोडक्यात आपल्याला माहिती असावा. मी व्हिडिओ बनवलेली आहे, याच्या पण तुम्हाला 68 व्हिडिओ इकॉनॉमिक्सच्या भेटतील. याच्यामध्ये पण नियर अबाउट मिळेल की 80% तुमचा अभ्यासक्रम त्या व्हिडिओजमधून कव्हर होत आहे. सो त्या व्हिडिओ तुम्ही बघा.
ठीक आहे. नंतर मूल्यांकन असेल, सामाजिक व आर्थिक विकासाचे निर्देश फल असेल, राज्य आणि स्थानिक पातळीवरील नियोजन, विकेंद्रीकरण असेल म्हणजे जे काही पंचायत राजची स्थापना झाली ती, 73वी 74वी घटना दुरुस्ती आहे याच्याविषयी पण माहिती असावी. ठीक आहे. नंतर भारताच्या अर्थव्यवस्थेचे ठळक वैशिष्ट्य पण माहिती असावं. क्षेत्रीय विकासाचा कल आणि सेवा क्षेत्राची रूपरेषा म्हणजे प्रायमरी सेक्टर, प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र असेल, त्याच्यानंतर तृतीय क्षेत्र असेल तर याच्याविषयी माहिती. सेवा सेक्टरच्या विषयी थोडक्यात रूपरेषा कशी आहे. आणि भारताच्या अर्थव्यवस्थेसमोरील सर्वात मोठी आत्ताची आव्हाने कोणती आहेत. गरिबी, बेरोजगारी आणि प्रादेशिक असमतोल. ठीक आहे. तर हे पॉईंट जे आहेत इकॉनॉमिक संदर्भातले आहेत. आता हे सर्व तिन्ही पदांच्यासाठी कॉमन आहेत. आता या STI बघा एक्स्ट्राचे हे 4 मुद्दे आहेत. कशा संदर्भातले मी म्हणेल इकॉनॉमिक्समधले की हे अभ्यासणं थोडे गरजेचे आहेत. आता कोणते कोणते हे 4 मुद्दे आहेत ते 4 टॉपिक मी म्हणेल. तर एक म्हणजे आहे तो शहरी व ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास. ठीक आहे. आता याच्यामध्ये पायाभूत सुविधांची गरज काय आहे, त्याचं महत्त्व हे याच्यामध्ये माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सामाजिक व आर्थिक पायाभूत सुविधांचा विकास आणि वाढ जसे ऊर्जा क्षेत्र आहे, नंतर पाणी पुरवठा आहे, मलनिसरण आहे, गृह परिवहन म्हणजे रस्ते, बंदरे इत्यादी. आता याच्या संदर्भात बघा रस्त्यांच्या बाबतीमध्ये मग रस्त्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. सागरमाला, भारतमाला प्रोजेक्ट काय आहे ते. दळणवळणाच्या बाबतीमध्ये बघितला तर पोस्ट, तारा आणि दूरसंचार. आता कम्युनिकेशन तर आलेलंच आहे. पोस्टाचा वापर खूप आजही केला जात आहे कारण जगामध्ये सर्वात जास्त पोस्टाचं जे जाळं आहे ना ते भारतामध्ये आहे. नंतर रेडिओ असेल, TV असेल, सर्वात महत्त्वाचं इंटरनेट. आता इंटरनेट क्रायसिस म्हणजे काय तर इंटरनेटचा एक वेगळ्या प्रकारे दुष्परिणाम पण होत चाललेला आहे. बघा आपल्याला पण माहिती आहे इंटरनेट क्रायसिस काय आहे तो पण माहिती असावा थोडक्यात. ठीक आहे. भारतातील इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रश्न म्हणजे भारताच्या पायाभूत विकासासंदर्भातले जे प्रश्न आहेत याच्याविषयी पण माहिती असावी. आणि त्या संदर्भातली सरकारची धोरणं काय आहेत आणि त्याच्या संदर्भात पर्याय कोणता वापरला जाऊ शकतो. खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील भागीदारी, FDI असेल, त्याच्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आहे, पायाभूत विकास असेल, इन्फ्रास्ट्रक्चर विकासाचे खाजगीकरण जे झालेलं आहे. नंतर खाजगीकरण म्हणजे आत्ता बघा जे मोठे मोठे रस्ते वगैरे आहेत तर प्रायव्हेट सेक्टरला दिले जातात, खाजगी कंपन्यांना दिले जातात. जसं L&Tला आपल्या समजा काही महत्त्वाचे प्रोजेक्ट्स दिले जातात सो त्याचं खाजगीकरण झालेलं आहे. राज्य व केंद्र सरकारचे इन्फ्रास्ट्रक्चर विभागाचे धोरणं कसे आहेत त्याच्याविषयी थोडक्यात माहिती. ग्रामीण व शहरी भागातील परिवहन, गृह याविषयी जे प्रश्न तयार होत आहेत याच्यामध्ये केंद्र आणि राज्य कशा प्रकारचे कार्यक्रम आणि उपक्रमशीलता आणत आहे याच्याविषयी माहिती. हे जे मुद्दे आहेत हे तुम्हाला या 6व्या टॉपिकमध्ये भेटतील. या 6व्या टॉपिकला तुम्हाला मग तेच मी म्हणलो की 1, 2, 3, 4 असं काढायचं आहे. ते काय करायचं आपल्याला एक एक अभ्यास कंप्लीट झाल्यानंतर त्याला टिक मार्क करून हे आपण वाचलेलं आहे असं स्वतःहून घोषित करायचं आहे. ठीक आहे. ओके. नंतर 7वा जो महत्त्वाचा टॉपिक आहे बघा याच्यासाठी इकॉनॉमिक्ससाठी बेस्ट जे आहेत STI डेस्ले सरांची पुस्तकं आहेत. पार्ट 1, पार्ट 2 आहे. नंतर कोळंबे सरांची पुस्तकं आहेत आणि काही पुस्तकं जे आहेत तुम्हाला थोडी इतर एक्स्ट्रा घ्यावी लागतील एखाद्या छोट्या मोठ्या टॉपिकसाठी. जसं मी म्हटलो की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जो आहे ITचा त्याच्याविषयी थोडक्यात माहिती. त्याच्यानंतर आपला जो कॉम्प्युटरच्या बाबतीमध्ये एक छोटंसं वेगळं पुस्तक असावं लागणार आहे. सो हे त्याचे वेगवेगळे पुस्तकं जे आहेत वाटल्यास पुस्तकांच्या वरती आपण एक वेगळी व्हिडिओ बनवूच. ठीक आहे. आता आर्थिक सुधारणा आणि कायदे याच्याविषयी थोडक्यात त्याची पार्श्वभूमी कशा पद्धतीची आहे. उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणाच्या संकल्पना आहेत. त्याचा अर्थ आणि त्याची व्याप्ती काय आहे हे पण माहिती असावं. नंतर मर्यादा, केंद्र राज्य स्तरावरील आर्थिक सुधारणा कशा प्रकारच्या आहे. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या तरतुदी कशा आहेत, सुधारणा त्याच्या काय आहेत आणि त्याचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील अपेक्षित परिणाम काय आहेत. प्रश्न व समस्या GSTच्या बाबतीमध्ये काही प्रश्न तयार झाले होते. विक्री कल, सेल्स टॅक्स जो आहे याच्या संदर्भातली थोडक्यात माहिती. व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, वॅट जो आहे, WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन याच्या संदर्भातली थोडक्यात माहिती इत्यादीशी संबंधित कायदे आणि नियम हे काय आहे तर या आर्थिक सुधारणा कायद्यांनी याच्या अंतर्गत येत आहे. थोडक्यात मी म्हणलं की इंटरनेटचा पण थोडा वापर करा ही माहिती घेण्यासाठी. इंटरनेटवरती तुम्हाला थोडी अपडेटेड माहिती तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. बाकी पुस्तकं बेसिक जे आहे ते वाचावीच लागतील. नंतर 8वा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल याच्या संदर्भात आहे. आता आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जागतिकीकरणाच्या युगातील सूत्र व कल कसा आहे, वाढ, नंतर रचना असेल आणि भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराची दिशा कशा प्रकारची आहे. भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापाराचे धोरण असेल, निर्यातीतील वाढ असेल, नंतर WTO आणि आंतरराष्ट्रीय व्यापार
विदेशी भांडवलाचा आंतरप्रवाह, रचना आणि वाढ, FDI, व्यापार, बहु आंतरराष्ट्रीय भांडवल आणि पुरवणाऱ्या संस्था असेल, IMF, जागतिक बँक, IDA, इंटरनॅशनल क्रेडिट रेटिंग एजन्सी. थोडक्यात आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवलाच्या संदर्भातले जे पॉईंट्स येत आहे ते तुम्हाला कंप्लीट करावे लागेल. मग तुम्हाला WTOला तर वाचावंच लागणार आहे. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. WTOला तुम्ही स्किप करू शकत नाहीये. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या बाबतीमध्ये भारताची धोरणं कशा प्रकारची आहेत, भारताचं एक्सपोर्ट धोरण कसं आहे, निर्यातीचं धोरण कसं आहे. बघा, भारतामध्ये एक्सपोर्टवरती जास्त भर देणं गरजेचं आहे, कारण भारतामध्ये आपण जास्तीत जास्त इम्पोर्ट करतोय आणि एक्सपोर्ट कमी करतोय. त्यामुळेच भारताचे जे काही आपण म्हणू की कॅड जो आहे, करंट अकाउंट डेफिसाईट जो आहे तो खूप जास्त आहे. असण्याचं कारण म्हणजे इम्पोर्ट जास्त आहे. विचार करा, 100 रुपयाच्या वस्तू आपण आयात करतोय, 60 रुपयाच्या आपण निर्यात करत आहे, तर 40 रुपये स्वतःहून आपल्याला खिशातले काढून काय करायला लागते, परकीय देशाच्या वस्तू खरेदी करायला लागतात. सो याच्यामध्ये कॅड, करंट अकाउंट डेफिसाईट भारतामध्ये खूप जास्त आहे. त्यामुळेच एक्सपोर्ट पॉलिसी पण भारताने आखणं काय गरजेचं आहे. हा पॉईंट तुम्हाला या आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळीमध्ये पाहायला मिळेल. नंतर नववा शेवटचा जो टॉपिक आहे याच्यामध्ये सार्वजनिक वित्त व्यवस्था. सार्वजनिक वित्त व्यवस्थेमध्ये काय काय येते बघा, एक महसुलाचे साधन म्हणजे आपला जो महसूल गोळा होत केला जातो त्याचे साधन काय आहे, टॅक्स, नॉन टॅक्स ही महसुलाची साधनं आहेत. कर गोळा करणे, नंतर कराच्या व्यतिरिक्त काही मुद्दे म्हणजे आपण पैसे गोळा केले जातात. उदाहरणार्थ एखाद्या केस चालू आहे, केसचा निकाल लागला त्याला दंड दिला तर तो टॅक्समध्ये येते का, नाही, तो नॉन टॅक्स आहे. पण तो कुठे जाते, भारत सरकारच्याकडे जात आहे. ठीक आहे. भारतातील केंद्र व राज्यातील सार्वजनिक ऋण असेल, केंद्र व राज्यातील सार्वजनिक खर्च असेल. ठीक आहे. सार्वजनिक खर्च, सार्वजनिक म्हणजे काय, आपल्या सर्वांच्या वरती केलेला खर्च, जसा की बंधारा बांधला असेल मोठा, त्याचबरोबर मोठे मोठे रस्ते बांधलेले असतील, याला काय म्हणतात तर आपण सार्वजनिक खर्च असं म्हणतो. नंतर कामावर आधारित अर्थसंकल्प, शून्य आधारित अर्थसंकल्प असेल. शून्य आधारित अर्थसंकल्प म्हणजे ना नफा ना तोटा या आधारावरचा अर्थसंकल्प. भारतातील कर सुधारणा आढावा, जसा GSTच्या बाबतीमध्ये कर सुधारणा झालेली आहे. नंतर राज्य पातळीवरील कर सुधारणा, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स असेल. सार्वजनिक ऋण वाढ असेल म्हणजे पब्लिक जे हे आहे बघा, लोन जे वाढत गेलेले आहे याला आपण म्हणतो बघा NPA पण खूप वाढत चाललेला आहे. सो NPAच्या बाबतीमध्ये पण थोडक्यात माहिती. नंतर रचना आणि भार जो आहे, राज्याच्या कर्ज बाजारीपणाला केंद्राच्या समस्या कोणत्या कोणत्या आहेत त्या, राज्यकोषीय तूट, फिस्कल डेफिसाईटची संकल्पना काय आहे. फिस्कल डेफिसाईट म्हणजे तेच की भारताचा जो इन्कम आहे तो 100 रुपये आहे, भारताचा खर्च 120 रुपये आहे. 20 रुपये एक्स्ट्रा जो आहे त्याला राज्यकोषीय तूट म्हणतो किंवा फिस्कल डेफिसाईट म्हणतो. आता ही तुटीची नियंत्रण कशा प्रकारे केलं जाणार आहे, केंद्र, राज्य आणि रिझर्व्ह बँकेचे उपक्रम काय आहेत या संदर्भातली. भारताच्या राज्यकोषीय सुधारणा जो आहेत म्हणजे फिस्कल पॉलिसी वेगवेगळ्या आहेत. आता ह्याच्यामध्ये बघा, फिस्कल पॉलिसीमध्ये मॉनिटरी पॉलिसी असेल तर ती RBIच्या संदर्भात येत आहे, आणि फिस्कल पॉलिसी जी आहे तर गव्हर्नमेंटच्या संदर्भात येत आहे. मग या पॉलिसी कशा प्रकारच्या असणार आहेत राज्य स्तरावरती आणि केंद्र स्तरावरती याचा आढावा, याविषयी आपल्याला काय पाहिजे तर माहिती असणं गरजेचं आहे. थोडक्यात हा जो पूर्णपणे STI मेन्सचा अभ्यासक्रम जो आहे याच्यामध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेवरती जास्त भर, कारण विचारच करा ना, STI जे आहे सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर म्हटलं जातं, तर त्याचं फक्त नाव केलेलं आहे स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर असं म्हटलं जातं. स्टेट टॅक्स राज्य कर निर्धारण अधिकारी असं म्हटलं जातं. ठीक आहे. सो स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर जो आहे त्याचं काम काय आहे की या सर्वांच्या विषयी माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळेच बघा, त्या पदाविषयी आवश्यक असणारं ज्ञान हा जो मुद्दा ऍड केलेला आहे ना इथं बघा, त्या पदाविषयी म्हणजे पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक असणारं ज्ञान जे आहे ते टॅक्स संदर्भातले ज्ञान इथं देण्यात आलेलं आहे. ठीक आहे मित्रांनो, इथं STIचा मुख्य परीक्षेचा एकदम व्यवस्थित अभ्यासक्रम इथं एकदम प्रॉपरली मी डिस्कस केलेला आहे. तुमचं काम आहे की एका 100 पेजेस वहीमध्ये हे जे पॉईंट्स आहेत स्वतः लिहून काढा, आणि जसा जसा तुमचा तो पॉईंट कव्हर होईल तसं त्याच्यावरती टिक मार्क करत जावं, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की एक्झॅक्टली अभ्यासक्रम काय आहे आणि तुमचा अभ्यास कुठंपर्यंत झालेला आहे. मी इथं थांबतो मित्रांनो. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.